हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे पाहू शकता मी 6 टोमॅटो घेतले आहेत. तर बघा, टोमॅटो आपल्याला असे लालसर घ्यायचे आहे. आता तुम्ही ही रेसिपी किती जणांसाठी बनवताय त्यानुसार टोमॅटो घ्या. तर इथे मी 6 टोमॅटो घेतले आहेत. तर आता आपल्याला हे टोमॅटो बघा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. आता हे टोमॅटो मी या बाउलमध्ये टाकून घेते आणि स्वच्छ असे हे टोमॅटो धुवून घेते. तर बघा, टोमॅटो धुते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे पाहू शकता आपले टोमॅटो स्वच्छ असे धुवून झाले आहेत. तर बघा, आता आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे. तर बघा, देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, टोमॅटो आपल्याला असे मोठे मोठे असे कट करायचे आहे. खूप जास्त लहान करायचे नाही आहेत कट. तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता मी संपूर्ण टोमॅटो कट करून घेते. तर इथे पाहू शकता मी संपूर्ण टोमॅटो कट करून घेतले आहेत. तर बघा, इथे मोठे मोठे अशा फोडी मी या टोमॅटोच्या ठेवल्या आहेत. त्यानंतर बघा, इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. तर बघा, आपल्याला कांद्याचे पुढचं आणि पाठीमागचं देठ काढून घ्यायचं. त्यानंतर कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता कांद्याची साल काढून घेतली. त्यानंतर बघा, आपल्याला कांदा देखील कट करून घ्यायचा आहे. तर कांदा देखील आपल्याला असा मोठा मोठाच कट करायचा आहे, खूप जास्त बारीक कट करायचा नाही आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपला इथे कांदा देखील कट करून झालेला आहे. त्यानंतर बघा, इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर बघा, काही कढीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बघा ठेचून घेतल्या आहेत, त्या देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, जो कांदा आपण कट करून घेतला होता तो देखील तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कांदा देखील आपल्याला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, कांदा अर्धा मिनिटभर परतून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला घातला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा, मसाले आपण तेलावरती छान असे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर जे टोमॅटो आपण कट करून घेतले होते ते संपूर्ण टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, टोमॅटो व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि अजून देखील चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा, आता यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला हे 3 ते 4 मिनटं चटणी होऊन द्यायची आहे. तर इथे पाहू शकता एक 4 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊया. मध्ये एकदा मी झाकण काढून चटणी हलवून घेतली होती.
तर बघा आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, तो यामध्ये घातला आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा आता कूट घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा कूट घातल्याच्या नंतर यावरती पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. तर इथे पाहू शकता 1 मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढूया आणि एकदा चटणी मिक्स करून घेऊया. तर बघा आता चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. आता यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघा भरपूर अशी कोथिंबीर मी यावरती घालून घेतली. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे पाहू शकता आपली ही टोमॅटोची चटणी बनून तयार आहे. तुम्ही ही चटणी गरम गरम चपातीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत किंवा मग वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता. अगदी कशीसुद्धा तुम्ही खाल्ली तरी ही चटणी अप्रतिम लागते. त्यामुळे एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवून पहा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.